आज बातमीतलं अपडेट येतंय। अकोल्यामधूनच बातमी आहे। मिटकरींच्या कारची तोडफोड झाल्याचं प्रकरण। तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे। मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची आत्ताची माहिती आहे। जय मालोकर याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केलेली होती। आंदोलनानंतर 24 वर्षाच्या मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे। आत्ताची ताजी माहिती येते। मनसेच्या जय मालोकर याचं निधन झालेलं आहे। आंदोलनानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला। ताबडतोब त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली। जय मालोकरच्या अचानक जाण्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे। आज अकोल्यामध्ये जे प्रकरण घडलं त्या दरम्यान जय मालोकर सुद्धा सोबतच होता। गाडीची तोडफोड करण्याच्या प्रकरणामध्ये तो सोबत होता। आपल्याला हा जय मालोकर दृश्यामध्ये दिसतोय। पण या सगळ्या प्रकारानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला। रुग्णालयात नेलं असता त्याची प्राणज्योत तिथेच मालवलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोलीस ठाण्यामध्ये सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतलंय। तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। आपल्या जीवाला धोका असून मनसे कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप यावेळी अमोल मिटकरी यांनी केला। या सगळ्या घटनेची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। कर्णबाळे नावाचा जो व्यक्ती आहे आणि इथला जो साबळे आहे त्याला इथं विधानसभा लढवायची होती आणि त्या कर्णबाळेला मला वाटते अमरावती लढवायची होती। मग असं करून राज ठाकरे 288 मध्ये आपल्याला मनसेची उमेदवारी देतील आणि आपल्याला फार शाबासकी देतील असं जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे। कारण ज्या पक्षाचं अस्तित्वच राज्यामध्ये नाही तो पक्ष अशा प्रकारे राष्ट्रवादीची रेषा खोडत महायुतीमध्ये मोठा होण्याचा प्रयत्न करतोय। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगतो की अशा खुनशी पक्षाला सोबत घेऊन जर सत्तेत येण्याचं महायुती स्वप्न पाहत असेल तर महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना कधी मतदान करणार नाही। उलट यांना सोबत घेऊन आपण बुडतीचे पाय डोहाकडे राहू, त्यापेक्षा यांच्या पाठीवर लाथा हाणून यांना पक्ष महायुतीतून बाहेर काढा।